नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मूळव्याध भगंदरवर अद्भुत ओझॉन क्षारसूत्र चिकित्सा याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर विवेक लोळगे आणि त्यांच्या पत्नी ओझॉन थेरपी तज्ञ डॉक्टर लीनता लोळगे. दोघांचंही स्वागत करूया. तुम्हा दोघांचंही स्वागत डॉक्टर. नमस्कार. या दोघांशी आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी दोघांची ओळख करून देते. डॉक्टर विवेक लोळगे यांच्याविषयी जाणून घेऊया. डॉक्टर विवेक लोळगे गेल्या 40 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसंच 45,000पेक्षा जास्त मूळव्याध आणि भगंदरग्रस्त रुग्णांवर त्यांनी यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. श्रीलंका, दुबई, लंडन तसंच नायजेरिया आणि इतर देशांमधून आलेल्या मूळव्याध आणि भगंदरच्या रुग्णांवर त्यांनी यशस्वीरित्या त्यांना शस्त्रक्रिया करून त्यांना रोगमुक्त केलेलं आहे. तसंच इंडियन रेड क्रॉस सोसायटी ठाण्याचे ते चेअरमॅन आहेत. पोलीस रुग्णालयात ते सल्लागार डॉक्टर म्हणून सुद्धा काम करतात. तसंच उत्कृष्ट शल्यचिकित्सक म्हणून सुद्धा त्यांना नावाजलं गेलेलं आहे. सागर मित्र पुरस्कार तसंच जैन समाजाचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. सुवर्ण समाजाकडून महाराष्ट्रातले उत्कृष्ट शल्यचिकित्सक पुरस्कार तसंच आत्मनिर्भर भारत पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सुद्धा त्यांचा सन्मान झालेला आहे. तसंच गोव्याचे मुख्यमंत्री त्यांना यांच्याकडून सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. भास्कर भूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसंच व्यवसायातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. क्रिकेटर हरभजन सिंग यांच्या हस्ते इन्स्पायरिंग लीडर अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे. तसंच त्यांना नुकताच नारायण राणे यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार मिळालेला आहे. तर डॉक्टर लीनता लोळगे यांच्याविषयी आता जाणून घेऊया. डॉक्टर लीनता लोळगे या ओझॉन थेरपीमधील तज्ज्ञ आहेत आणि मूळव्याध फिस्तुला सल्लागार सुद्धा आहेत. तसंच 1990 पासून त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या केलेल्या आहेत. ओझॉन थेरपीसाठी त्यांना अनेक स्तरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. तसंच 2022 सालच्या ठाणे गौरव पुरस्काराच्या डॉक्टर लीनता लोळगे या मानकरी आहेत. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी डॉक्टर विवेक यांच्याकडे येते. डॉक्टर विवेक, खरं तर मूळव्याध आणि भगंदर या व्याधींचे काही प्रकार आहेत का? तर ते काय आहेत सांगा आणि त्याची लक्षणं काय आहेत ती सांगा. मूळव्याध आणि भगंदर सामान्य रुग्णांना एकच वाटतं, पण मूळव्याध हा भाग म्हणजे उदरच्या जागी येणारे मांसांकुर ह्या स्वरूपात ते मूळव्याध म्हणून किंवा पायल्स, बवासीर, अर्श अशा नावाने संबोधले जातात. आणि मूळव्याधीकडे लक्ष नाही दिलं का तिथे संडासच्या जागेवरती चिरा पडतात, त्याला फिशर होतात. फिशरमधून स्टूल पार्टिकल्स अडकून आतमधून ट्रॅक बनतो. तो ट्रॅक बनला का त्याचा फिस्टुला तयार होतो. थोडक्यामध्ये मूळव्याधीचे रक्ती मूळव्याध आणि सुकी मूळव्याध हे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. रक्ती मूळव्याधमध्ये ब्लड येऊन निघून जातं, त्यामुळे मूळव्याधीचा फुगा बाहेर येत नाही शौचाच्या जागेचा, तो फुटतो आणि रक्त वाहून निघून जातं. पण त्याच्यामध्ये रुग्णाला ॲनिमिया होतो आणि अतिशय दुर्बलता येते. आणि ज्यांचे नॉन ब्लिडिंग पाईल्स आहेत त्यांच्या पाईल्स फुगत जातात आणि शौचाच्या जागेत ते येऊन अडकून राहतात. ते अडकून राहिल्यामुळे मांसाचा मोठा गोळा दिसतो आणि रुग्ण त्या मांसाच्या गोळ्याला घाबरून वेगवेगळे उपचार करत बसतो. पण याच्यामध्ये जे बाहेर अडकून बसतो किंवा ब्लिडिंग पाईल्समध्ये त्या कॉन्स्टिपेशनच्या याच्यामुळे जे चिरा पडतात त्या चिरामध्ये स्टूलचे पार्टिकल्स अडकून आतमधून तो ट्रॅक निघतो आणि तो बटक्सवरती बाहेर येतो. बटक्सवरती बाहेर आल्यानंतर रुग्ण सांगतात की आम्हाला 2 दिवसापूर्वी बम्सवरती एक पुळी आली, पण ती आलेली जी पुळी आहे ती फिस्टुलाची पुळी असते. ती 2 दिवसात येत नसते. भगंदर पिटिका म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर ही भगंदरची पिटिका ही आधीपासून ट्रॅक तयार होऊन आतमधून तो येतो आणि तो जेव्हा ओपन होतो तेव्हा त्याच्यातून तो स्राव सतत येत राहतो. जसं शौचाच्या जागेतून म्हणजे ॲनसच्या रेक्टममधून शौचाला बाहेर येते, गॅस बाहेर येतो, पाणी बाहेर येतो, तसाच प्रकारचा हा समांतर ट्रॅक आपल्या बम्सवरती तयार होतो आणि तिथून पाणी, रक्त व्हायला सुरुवात होते. आणि हे कमी वेदनेचं पण अतिशय लो हायजेनिक असा फिस्टुलाचा आजार तयार होतो. फिस्टुलाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. जसे मूळव्याधीचे मी 2 प्रकार सांगितले, रक्ती मूळव्याध आणि सुके मूळव्याध. त्या फिस्टुलाचे अनेक प्रकार आहेत. फिस्टुला म्हणजे जी पुळी ज्या ठिकाणी येईल त्याप्रमाणे त्या पुळीला नाव ठेवलं जातं. ते जर पुळी जर जेंट्समध्ये जर टेस्टीजमध्ये गेली तर त्याला टेस्टिक्युलर फिस्टुला म्हणतात. ती जर महिलांमध्ये वजायनामध्ये गेली त्याला वजायनल फिस्टुला म्हणतात.
ती जर मागच्या बाजूला म्हणजे माकड हाडाच्या मागच्या बाजूला जर आली तर त्याला पायलोनेडल सायनस म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या फिस्टुलांचे प्रकार आहेत. तर या फिस्टुलाच्या प्रकारामध्ये अनेक जर होल्स झाले तर त्याला शतपोनिका असं आयुर्वेदामध्ये संबोधलेलं आहे. अशा प्रकारे पाईल्स आणि फिस्टुला हे एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण मलबद्धता आहे. आणखी एक प्रश्न तुम्हालाच विचारते डॉक्टर विवेक, की तुमच्या हॉस्पिटलमध्ये याची चिकित्सा कशी केली जाते? ही मूळव्याध आणि भगंदरची चिकित्सा माझ्या हॉस्पिटलमध्ये ही चिकित्सा हाच शब्द योग्य आहे, कारण मी कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन्स करत नाही, शस्त्रक्रिया करत नाही. तर ऑपरेशन्स केले म्हणून जे रुग्ण म्हणतात त्यांना माहिती आहे असावं की हे आपण ऑपरेशन म्हणजे कापणं, शस्त्रक्रिया म्हणजे शस्त्राने कापणं, टाके मारणं, शिवणं, वेगवेगळे त्याच्या पद्धती आहेत. म्हणजे लेझर आहे, नंतर स्टेपलर आहे, अशा अनेक प्रकारच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्याच्यापेक्षा माझी जी चिकित्सा पद्धती ही अतिशय पूर्णपणे वेगळी आहे. ही चिकित्सा म्हणजे फक्त 5 मिनिटामध्ये प्रोसेस आहे. ही कंप्लीट होण्याला कोणतेही पाईल्स असो, फिस्टुला असो, त्याच्यामध्ये आम्ही ओझोन असलेलं क्षारसूत्र मी जे स्वतः रिसर्च केलेलं आहे, म्हणजे संशोधित केलेलं आहे. आणि ह्या संशोधित केलेल्या या धाग्याचं एक रबरचं का मटेरियलचं आम्ही त्या पाईल्स आणि फिस्टुलासाठी वापर करतो. जे पाईल्स गुदद्वारातून बाहेर आलेले असतात त्या मुळापासून खालपर्यंत म्हणजे इंटरनल स्फिंक्टर आणि एक्सटर्नल स्फिंक्टर यांच्यामध्ये ते फक्त क्षारसूत्र त्या पाईल्सवरती गुंडाळलं जातं. हे आधीचं जे क्षारसूत्र जे आपण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ते बांधतात, त्याच्या वेदना जास्ती असतात, परंतु आम्ही त्याच्यावर ओझोन सोडलेलं असतं आणि हे ओझोन सोडल्यामुळे त्याची अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी वाढलेली असते. नंतर सॉफ्टनेस वाढलेला असतो. डोळ्यामध्ये जसं हार्ड लेन्स सॉफ्ट लेन्स असतात तसं आपलं ह्या ओझोन क्षारसूत्र हे सॉफ्ट मुलायम असल्यामुळे ते फक्त मूळव्याधींवरती चिकटवलं जातं. तर आतपासून बाहेरपर्यंत चिकटवल्यामुळे ते संपूर्ण पाईल्सचे जे कोंब आहेत ते संपूर्ण श्रिंक होतात, सुकतात आणि गळून पडतात. म्हणजे कुठेही न कापता, कात्री ब्लेड न वापरता ही प्रोसेस केली जाते. याच्यामध्ये ब्लिडिंग पाईल्स असतील तर त्याच्यावरती हे चिकटवले जातात. त्याचे जे ओझोन क्षारसूत्र असतं हे सौम्य प्रकारचं असतं, त्यामुळे ते रक्त जे वाहतं आहे, रक्तवाहिनी फुटलेली आहे ती त्याच्यात चिकटून बसतं, त्यामुळे रक्त थांबतं, कोंब गळून पडतात. आणि जे सुकी मूळव्याध आहे त्याच्यावरती थोडंसं हार्ड आम्ही ओझोन क्षारसूत्र वापरतो. त्याच्यामुळे ते जो मास जो वाढलेला आहे, टम्मू जो आपल्याला गुदाद्वारा जो पाहायला मिळतो तो आपोआप सुकून तोही निघून जातो. पाईल्समध्ये ह्या प्रकारचे जे क्षारसूत्र जे आहेत ते मुळापासून वापरले जातात, त्यामुळे त्याचा समूह नायनाट होतो आणि समूह नायनाट झाल्यामुळे रिकरन्स चान्सेस नाही. केस कात्रीने कापले म्हणजे पाईल्स किंवा कात्रीने कापले किंवा लेझरने कापले तर ते परत रिकरन्स होतो, परंतु आपण कापत नाही आहोत, आपण त्याला सुकवतो आहे. झाडाला जर ॲसिड घातलं तर झाड कसं सुकून जळून जाईल, केसावरती जर समजा काही ॲसिड पडलं केस गळून जातील, परत येणार नाही. तशा प्रकारचं हे एक प्रकारचं ओझोन असलेलं केमिकलसारखं द्रव्य त्या मूळव्याधीच्या कोंबांवरती टाकल्यामुळे ते समूळ नायनाट होतो, समूळ निघून जातात आणि परत येण्याचा संभवच राहत नाही. तशाच प्रकारे फिस्टुला म्हणजे भगंदरमध्ये आम्ही जी चिकित्सा करतो ते भगंदरचे जे क्षारसूत्र ओझोनचं असतं ते एक प्रकारचं वेगळ्या जाड्या प्रकारचं असतं. म्हणजे जो गुदद्वाराच्या भोवती जी पुळी आलेली आहे म्हणजे त्या पुळीमधून आतमध्ये आपण ते टाकतो आणि ते टाकल्यानंतर तो ट्रॅकमधून जो आपण जो फायबर टाकलेला आहे तो फायबर सब्जाच्या ह्याच्यासारखा फुगतो आणि आतमधला संपूर्ण ट्रॅक ओपन होतो. म्हणजे जो शस्त्रक्रियेने कात्रीने कापला जातो, लेझरने कापला जातो, तो न कापता आपण त्याच्यामध्ये ते फायबर टाकल्याने संपूर्ण मुळापासून टोक ते ओपन केलं जातं. जसं मुळाचं टोक ओपन होतं त्यामुळे फिस्टुलाच आपण समूह नायनाट होतो. टेस्टिक्युलर फिस्टुला, व्हाजायनल फिस्टुला, पायलोनेडल सायनस या सगळ्यांमध्ये या क्षारसूत्राचा फायदा घेऊन कोणत्याही प्रकारचा रिकरन्स होत नाही आणि अतिशय सौम्यपणे म्हणजे रुग्ण अतिशय रेग्युलर हालचाली करून ही प्रोसेस करू शकतो. नक्कीच. मी डॉक्टर लीनता यांच्याकडे येते. डॉक्टर लीनता, आता डॉक्टर विवेकनी ज्या ओझोन थेरपीचा उल्लेख केला तर ओझोन हा वायू आहे मुळात हे आम्हाला माहिती आहे, मात्र पाईल्स, फिशर आणि फिस्तुलासाठी आपण ओझोन क्षारसूत्र चिकित्सा ही जी ओझोन थेरपी आहे ती कशी देतो ही जरा विस्ताराने सांगा. पहिल्यांदा ओझोन काय आहे ते आपण जाणून घेऊयात. ऑक्सिजन म्हणजे O2 आणि ओझोन म्हणजे O3 आहे. जो एक्स्ट्रा मॉलिक्यूल आहे ऑक्सिजनचा तर त्याच्यामुळे त्याचं फंक्शनिंग वाढतं आणि त्याचा वापर आपण ह्याच्यात करून घेतो. तुम्ही हिल स्टेशनला गेलेले आहेत
किंवा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारायला गेल्यावर तिथे जरा फ्रेश वाटतं, कारण तिथे ओझोनचा लेयर असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला आल्यानंतर लगेच फ्रेश वाटतं. तसंच ह्या पण प्रोसिजरमध्ये ओझोनचा वापर केल्यामुळे जे त्याची कार्यपद्धती आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे ऑपरेशन न करता त्याचा आपण कटिंगचा पण वापर करून घेतो आणि त्याचं फंक्शनिंग म्हणजे ते भरून येण्याची पण क्रिया पटकन होते. त्यामुळे जास्त लेंदी प्रोसिजर नाही आहे. आणि हा O3चा वापर आपण एका मशीनद्वारे ऑक्सिजनचा O3मध्ये रूपांतरित करतो आणि तो O3 जो आहे, ओझोन जो आहे, तो आपण त्या जागेवरती आणि त्यात आपण क्षारसूत्रावरती सोडल्यामुळे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे अँटीबायोटिकसारखा त्याचा वापर होतो. त्याच्यामुळे तिथे सूज जास्त येत नाही, नंतर पेन कमी होतं आणि लवकर भरून येतो. त्यामुळे जी पूर्वी 10 दिवसांनी बरं वाटणारं होतं ते आता आपण लगेच 2-3 दिवसातच आपल्या पेशंटला बरं वाटतं आणि ह्याच्यामध्ये रिकरन्स नाही आहे, मुळासकट निघून जात आहे. आणि सकाळी तुम्ही साधारणतः 9 वाजता आलात तर 1 वाजेपर्यंत जाऊ शकता घरी परत. 7 ते 8 मिनटाचीच प्रोसिजर आहे, पण त्याची आधी बेसिक प्रिपरेशन असते पूर्वी, तर ती आपल्याला करायला लागते. त्यानंतर अर्धा-1 तास आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवतो आणि 1 तासानंतर आपण घरी पाठवतो. ह्या ओझोनचा वापर आपण लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत करू शकतो. आत्तापर्यंत 2.5-3 वर्षाच्या बाळापासून आपण 98-99 वर्षाच्या पेशंटपर्यंत केलेलं आहे. प्रेग्नंट वुमनमध्ये पण आपण केलेलं आहे. 5व्या-6व्या महिन्यामध्ये पण करता येतं, 8व्या महिन्यामध्ये पण करता येतं. त्यामुळे रिस्क नाही आहे. अंडर लोकल ॲनेस्थेशिया आहे. काही डायलिसिसचे पेशंट असतात किंवा कॅन्सर पेशंट ज्यांना केमो रेडिएशन चालू आहे, अशा पेशंटला पण कॉन्स्टिपेशनचा, पाईल्सचा इथे त्रास होतो किंवा फिश्युलाचा त्रास होतो, अशा पेशंटमध्ये पण आपण ह्याचा वापर करतो. नंतर ज्यांचं HB कमी आहे, म्हणजे रक्त रोज जाऊन त्यांच्या लक्षात येत नाही, पण कोणत्या तरी आजाराच्या निमित्ताने किंवा चक्कर येऊन पडतात किंवा छातीत दुखायला लागतं म्हणून ॲडमिट होतात आणि ब्लड रिपोर्ट केल्यानंतर समजतं की तो 3 किंवा 4% रक्त राहिलेले आहे. मग ते कुठून जातं, काय जातं असं शोधल्यानंतर माहिती पडतं की मूळव्याधीतनं जातं आहे. तोपर्यंत पेशंटच्या लक्षात येत नाही. अशा 3 आणि 4% HB असलेल्या लोकांना ब्लड बॉटल दिल्याशिवाय प्रोसिजर त्यांचं किंवा ऑपरेशन होऊ शकत नाही. तर अशा पेशंटला आपण अंडर लोकल ॲनेस्थेशिया करत असल्यामुळे आपण प्रोसिजर करू शकतो आणि ते पेशंट एकदम व्यवस्थित खुश असतात. प्रोसिजर करून झाल्यानंतर ते लगेच घरी जाऊन त्यांची ती कामं पण करू शकतात, म्हणजे रोजचे व्यवहार ते करू शकतात. पथ्यसुद्धा कोणतंही नाही आहे त्यांना. लगेचच ते तिखट मसाल्याचे पदार्थ खाऊ शकतात. अगदी मिसळपाव, वडापावची पार्टी पण आमचे पेशंट करतात. त्यामुळे ते खुश असतात पेशंट आणि रिकरन्स नाही आहे, वारंवार चेकअप नाही आहे, वारंवार फॉलोअपसाठी नाही आहे. इवन बाहेरगावचे पेशंटसुद्धा फोनवरती सगळं डिस्कस करून व्यवस्थित अपॉइंटमेंट घेऊन येतात. रात्रीच्या गाडीने प्रवास करून सकाळी येतात, प्रोसिजर करून जातात आणि परत दुपारच्या गाडीने जातात आणि 8 किंवा 10 दिवसानंतर एकदा 1 टाईम फॉलोअप आहे. 1 टाईम प्रोसिजर, 1 टाईम फॉलोअप आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये रिकरन्स नाही आहे, ह्याची आपण पूर्णपणे गॅरंटी देतो. नक्कीच आपण आणखी या संदर्भात माहिती घेणार आहोत. मात्र जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल किंवा तुम्हाला या संदर्भात उपचार घ्यायचे असतील तर तुम्ही कलासिद्धी हॉस्पिटलला भेट देऊ शकता आणि खाली जे नंबर आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, नोंद करून घ्या त्याची, आणि यावर संपर्क करून तुम्ही या दोघांचीही अपॉइंटमेंट घेऊ शकता, डॉक्टर लीनता आणि डॉक्टर विवेक यांची, आणि त्यांच्याकडनं उपचार करून घेऊ शकता. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपलं स्वागत. यानंतर मी डॉक्टर विवेक यांच्याकडे येते. डॉक्टर विवेक, या पाईल्स तसंच फिस्तुला आणि फिशर्सच्या काही गुंतागुंतीच्या केसेस आहेत का, त्या आम्हाला जरा सांगा. पाईल्स आणि फिस्टुलाचे जे माझ्याकडे केसेस येतात त्या बहुतेक सगळ्याच गुंतागुंतीच्याच येतात. कारण सगळीकडे फिरून कोणाकोणाकडे ऑपरेशन करून, शस्त्रक्रिया करून, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स करून हे येतात. याच्यामध्ये सगळ्यात जास्त केसेस फिस्टुलाच्या कॉम्प्लिकेटेड असतात, की टेस्टिक्युलर फिस्टुला मी मगाशी सांगितलं किंवा शतपोनिका, अनेक होल्स असलेल्या फिस्टुलाच्या पेशंट, या फिस्टुलाच्या पेशंटना सतत पुळस्राव होत राहतो आणि कोणत्याही शस्त्रक्रियेमध्ये, कोणत्याही सर्जनच्या द्वारे की ते तिथलचे संपूर्ण ते कट्स केले जातात. फिस्टुलाचे बाहेरून कट होतात आणि कट होत असताना आतमध्ये त्याच्या इंटरनल स्फिंक्टरला तो कट होत जातो. इंटरनल स्फिंक्टरला कट होत असल्यामुळे संपूर्ण फिस्टुला मुळासकट निघून जाऊ शकत नाही. त्यामुळे थोडासा फिस्टुला बाकी राहतो आणि तो परत होत राहतो. आता हा परत फिस्टुला होण्याचा जो प्रॉब्लेम आहे
तो आपल्याच ह्याच्यामधून सॉल्व्ह होतो, कारण आपण पूर्णपणे या टोकापासून त्या टोकापर्यंत संपूर्णपणे तो सूत्र टाकलेलं असतं. त्यामुळे स्टार्ट टू एंड हे कंप्लीट फिनिश होतो. बरं, फिस्च्युला आणि पाईल्स ह्या दोन्ही केसेस जे माझ्याकडे येतात कधी कधी, तर फिस्च्युला आणि पाईल्स दोन्ही ऑपरेशन्स ॲट अ टाईम कोणताही सर्जन करू शकत नाही, कारण फिस्च्युलामध्ये पस असतो, बॅक्टेरिया असतो, पाईल्समध्ये ब्लड असतं. त्यामुळे ब्लड आणि पू एकत्र होऊ नये म्हणून सर्जन काळजी घेतात. परंतु आपण ऑपरेशन करत नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा पस आणि ब्लड एकत्र न होता त्याला फक्त आपण ते चिकटवलं, कारण त्या चिकटवल्यानंतर पाईल्स पण सुकतात, फिस्च्युला पण सुकतो. म्हणजे ह्या ज्या कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये पाईल्स मोठे बाहेर आलेले आहेत, फिस्च्युला तर तिथून पू वाहतो आहे, अशा प्रकारचा अतिशय त्रासदायक रुग्ण जर त्रासलेला आहे, तर त्या दोन्हीला पाईल्स आणि फिस्च्युला दोन्ही ॲट अ टाईम मी करतो, कुठेही न कापता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया तरी देखील ही जी चिकित्सा आहे ही 5 ते 6 मिनटामध्ये माझे कंप्लीट होते. आणि ह्या प्रोसेसमध्ये आपण कोणालाही स्पायनल ॲनेस्थेसिया देत नाही. जे हॉस्पिटलमधले जे स्पायनल ॲनेस्थेसिया देतात तसं आपण स्पायनल ॲनेस्थेसिया देत नाही. संपूर्ण अंग बाहेर आलेले रुग्ण माझ्याकडे येतात, डॉक्टर प्रोलॅप्स आहे की संपूर्ण पाईल्सचे कोंब बाहेर आलेले आहेत, असे जे रुग्ण आलेले आहेत त्या रुग्णांना ताबडतोब आराम मिळण्याचं काम आपलं क्षारसूत्र करतं, की हे केल्यानंतर जो रुग्ण वाकडा चालत येतो तो सरळ बसून घरी जाऊन आराम करून ऑफिसला जाऊ शकतो. अशा प्रकारची ही जी चिकित्सा आहे पाईल्स आणि फिस्च्युला दोन्हीसाठी उपयोगी आहे. याच्यामधलं वैशिष्ट्य असं आहे की जे सर्जरी आहे त्याच्यामध्ये रुग्णाला जे आराम करायला लागतो तो आपल्या प्रोसेसमध्ये आराम नाही करायला लागत. आणि कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये जो पायलोनिडल सायनस हा जो भाग आहे हा अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे, की याच्यामध्ये आकड हाडाच्या मागच्या बाजूला केसांच्या पुचक्यामुळे झालेला हा पायलोनिडल सायनस, त्याच्यातून किती वेळा ग्राफ्टिंग केलं, तिथं स्किन बसवली तरी देखील परत तो होतच राहतो. पण आपण हे सूत्राचं अवलंबन केल्यामुळे ते संपूर्ण मुळापासून स्किन निघून त्याच्यावर नवीन स्किन येते. हॉस्पिटलमध्ये जे कापतात त्याच्यामुळे स्किन चिकटणं हे कठीण जातं, कारण माकड हाडावरती मांस नसतं, त्याच्यावरती फक्त स्किन असते. त्यामुळे ते चिकटणं होत नाही आणि ते परत फाटत राहतं, परत फिस्च्युला होत राहतो. केसाच्या पुचक्यामुळे केस त्याच्यामध्ये घुसत राहतात. आणि ही जी कॉम्प्लिकेटेड पायलोनिडल सायनसच्या केसेस माझ्याकडे येतात त्या पायलोनिडल सायनसचा संपूर्णपणे माझ्या जे ओझोन क्षारसूत्र चिकित्सा आहे त्याच्यामुळे संपूर्ण मुळापासून सगळं डेड टिश्यूज, नेक्रॉस झालेला भाग निघून जातो आणि नवीन स्किन येऊन परत कधीही ते रिकव्हर होत नाही. नक्कीच. डॉक्टर लीनता यांच्याकडे मी येते. डॉक्टर, मला एक सांगा की पायलोनिडल सायनस जे आहे ज्याचा उल्लेख आता डॉक्टरांनी केला, त्यात जर आपण ही ओझोन थेरपी वापरली तर कशा प्रकारचा आराम रुग्णांना मिळतो? आत्ता सरांनी सांगितलं की पायलोनिडल सायनस कसा होतो किंवा काय होतो किंवा रिकरन्स का आहे. तर अशा या पायलोनिडल सायनसमध्ये आपण ओपन सर्जरी काही करत नाही. जे मॉडर्नमध्ये झेडप्लास्टी, रॉम्बॉइड फ्लॅप किंवा प्लॅस्टिक सर्जरी केली जाते, तर ही सर्जरी करूनही त्याची गॅरंटी नसते, त्याच्यामध्ये रिकरन्स असतो. अशा त्या होलमधून आपण ओझोन पास करतो. ओझोन पास केल्यामुळे आतला सगळ्यात जो डेड टिश्यू किंवा खराब झालेला पार्ट आहे तो आपल्याला खरवडून काढायची गरज पडत नाही, तो आपोआप मुळासकट निघतो आणि तो लगेच भरून येतो. त्याच्यामुळे ओपन सर्जरी न करता क्लोज असतानाच त्याच्यामधनं ते व्यवस्थित भरून यायला सुरुवात होते आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये रिकरन्स होत नाही आहे. त्यामुळे पेशंटला पेन नाही आहे, दुखणं जास्त नसतं किंवा सूज जास्त नसते आणि पेशंट लगेच हिंडू फिरू शकतो. हा त्याचा फायदा आहे. तसंच कॅन्सर पेशंट आपल्याकडे येतात, त्यांना पण कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो, त्यांना त्यांची ट्रीटमेंट चालू असते. मग आता परत आणखीन एखादी वेगळी सर्जरी करायची का, तर असा त्यांना प्रश्न असतो. तर ती सर्जरी न करता आपण ही चिकित्सा जी करतोय ती चिकित्सा केल्यामुळे ते पेशंट खुश होतात की मग. आणि नक्की आता पाईल्स आहेत का कॅन्सर आहे ह्या भीतीने पेशंटने घरात बसून राहू नये. त्याच्यासाठी आधी योग्य त्या डॉक्टरकडे जावं, डॉक्टरांची डिग्री बघावी, ते डॉक्टर कोणत्या प्रकाराने काय करतायत किंवा एक सांगतायत आणि दुसरं करतायत असं करत नाही आहेत ना ते बघायचं. भोंदून वैद्यांकडे जाऊ नये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन शेजारच्यांनी औषध घेतलं आहे म्हणून मी ते घ्यायचं आहे असंही करू नये. आणि त्यांनी योग्य त्या डॉक्टरकडे जावं, निदान करावं आणि त्याची ट्रीटमेंट घ्यावी. आणि पहिली बेसिक म्हणजे पहिली स्टेज असेल तर त्याच्यामध्ये लगेचच त्यांना फरक पडू शकतो. सेकंड, थर्ड, फोर्थ स्टेज जरी पाईल्समध्ये असतील तरी त्याला आपला हा उपाय चांगलाच आहे. आणि कॅन्सरच्या भीतीने आहे तो आजार त्यांनी वाढवू नये.
नक्की तर कॅन्सर आहे का मूळव्याधीचा काही प्रॉब्लेम आहे का काय आहे, किंवा मूळव्याध चालू असताना मूळव्याधीलाच पहिल्यांदा ट्रीटमेंट घेतली तर कमीत कमी त्याचं पुढे फिशर किंवा स्ट्रिक्चर म्हणजे जागा लहान होणं हा पण प्रकार होणार नाही, आणि त्याच्यानंतर ॲब्सेस होतात किंवा फिशुला म्हणजे भगंदर तयार होतो ते पण होणार नाही. म्हणून पहिल्यांदा कॉन्स्टिपेशन व्हायला सुरुवात झाल्यानंतरच डॉक्टरांकडे जावं. नक्कीच. डॉक्टर विवेक यांच्याकडे मी येते. डॉक्टर विवेक, तुमच्या कलासिद्धी हॉस्पिटलमध्ये ते ठाणे इथे आहे, यात या सगळ्या चिकित्सा आणि थेरपीज ज्या आहेत त्या कशा प्रकारे केल्या जातात, थोडक्यात खासियत सांगा. सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे हॉस्पिटलसारखं माझं हॉस्पिटल नाही आहे, हे घरसारखं एक 5 स्टार हॉटेलसारखं आहे. इथे कोणालाही ॲडमिट केलं जात नाही, पेशंटना ताबडतोब घरी पाठवण्यात येते. कुणाला सलाईनच्या बाटल्या, ऑक्सिजनचे मास्क असं लावून झोपवून ठेवलं जात नाही. स्ट्रेचरवर कुणालाही नेलं जात नाही. पेशंट ऑपरेशन थिएटरवरून उतरून चालत स्वतःच्या पायाने जातो आणि स्वतःच्या सगळं विधी करू शकतो, जेवण करू शकतो. आणि शस्त्रक्रिया ते मगाशी सांगितलं, शस्त्रक्रिया आणि माझ्या याच्यामध्ये खूप डिफरन्स असल्यामुळे, ऑपरेशन नसल्यामुळे पेशंट आनंदाने येतात. 2 वर्षाचं मुलंसुद्धा मी जे आता मॅडमने सांगितलं, त्या 2 वर्षाच्या मुलाचासुद्धा आपण प्रोसेस लोकल ॲनेस्थेसियामध्ये केलं. लोकल ॲनेस्थेसियामध्ये लहान मुलाचं करणं खूप कठीण असतं, तर त्यालासुद्धा फक्त कॅडबरीच्या याच्यावरती आम्ही त्याची प्रोसेस केली. आता हॉस्पिटलची खासियत सगळ्यात शॉर्ट अँड स्वीट की इथे कोणालाही ॲडमिट न करता आनंदाने घरासारखं खातात आणि मस्तपैकी गप्पा मारून लगेच 1 तासामध्ये घरी जातात. हे वैशिष्ट्य हॉस्पिटलचं अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही नाही. नक्कीच. तर आपण पाहिलं की मूळव्याध, भगंदर आणि किंवा पाईल्स फिशर फिस्टुला यासारख्या आजारांवर जर तुम्हाला या सगळ्यातनं मुक्ती हवी असेल तर ओझोन क्षारसूत्र चिकित्सा जी आहे ते किती प्रभावी आहे. आणि ठाण्याच्या कलासिद्धी हॉस्पिटलमध्ये ही चिकित्सा जी आहे डॉक्टर विवेक लोळगे आणि डॉक्टर लिनता लोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ही चिकित्सा केली जाते. आणि ह्या हॉस्पिटलचं वातावरणसुद्धा अतिशय सुंदर आहे, त्यामुळे तुम्ही लवकर इथे जाऊन तुम्हाला जर असे काही त्रास असतील तर तुम्ही या सगळ्या संदर्भात उपचार जे आहेत डॉक्टर विवेक आणि डॉक्टर लिनता लोळगे यांच्याकडनं घेऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत तसेच वेबसाईट आहे या हॉस्पिटलची ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या. डॉक्टर विवेक आणि डॉक्टर लिनता, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. नमस्कार. यानंतर सामसंजीवनीमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.